नमस्कार मित्रांनो, भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. ओके, आता आपण भाग 2 मध्ये भूमितीमधील प्रश्न क्रमांक 11 ते 20 आपल्या भूमितीवरील मिश्र उदाहरणे पुस्तकामध्ये जी मिश्र 20 उदाहरणं आहेत ती 20च्या 20 उदाहरणं आपण घेणार आहोत. ठीक आहे, बघा तर मग आता मग 11 नंबरचं उदाहरण काय ते आपण बघूया. ओके, प्रश्न काय, एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे. आपण आयताकृती प्लॉट काढला. आयताकृती प्लॉटची लांबी रुंदीपेक्षा कितीने जास्त आहे? 60% जास्त आहे. जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदी यांच्यातील फरक 48 मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे मला सांगा. क्षेत्रफळ, कोणाचं क्षेत्रफळ? आयताचे क्षेत्रफळ. याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, L इंटू B. ओके, लेंथ इंटू ब्रेथ. आता आपल्याला पहिल्यांदा त्यांनी काय दिले बघा. रुंदीपेक्षा लांबी 60% जास्त आहे. मग आता तुम्ही काय करायचं, रुंदीला तुम्ही जर 100% मानलं, किती टक्के मानलं? 100%. तर लांबी काय येईल बघा, लांबी येईल बघा 160%. किती येईल? 160%. कारण 60% जास्त आहे लांबी. ओके, आता तुम्हाला त्यांनी सांगितलंय काय बघा, या दोन्हीतील फरक 48 आहे. या दोन्हीतील फरक किती आहे? 48 आहे. म्हणजे थोडक्यात 100% आणि 160% यांच्यातील फरक 48 आहे. टक्क्यातील फरक किती येतोय बघा? 60. किती येतोय? 60. म्हणून 60% बरोबर 48, टोटल 100% बरोबर x तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, बघा मी काय सांगतोय तुम्हाला. आधी तुम्ही 100% काढा. 100% किती येतंय ते बघायचं. पुन्हा आपण 160% घेऊ. ओके, 160% घेत असताना हे 48 फक्त त्यात मिळवावं लागेल. ओके, आता याचा तिरकस गुणाकार केला. 100 गुणिले 48 छेदात किती घेतलं? 60. शून्याला शून्य कट, 6 1 6, 6 8 48. 8 गुणिले 10 80 आलं. काय आलं? 80. 80 काय आलं रे आता बघा. 80 जी रुंदी तुमची 100% होती ती आली 80. किती आली? 80 आली. ओके, आता तुम्हाला काय सांगितले, लांबी आणि रुंदीतील फरक 48 आहे. म्हणजे लांबी 80 अधिक 48 येणार. लांबी काय येणार बघा, लांबी 80 प्लस 48 येणार. का? जर रुंदी 100% असेल, 100% असून ती किती आली आपली? 80 आली. मग लांबी काय येते? रुंदीपेक्षा 60% जास्त आहे. आणि तुम्हाला सांगितले 60% जास्त असले दोन्हीतला फरक 48 आहे. म्हणून 80 अधिक 48 128 येते. तुमची लांबी काय येते? 128 येते. मग क्षेत्रफळामध्ये लांबी आली 128, रुंदी आली तुमच्या 80. ओके, आता दोघाचा गुणाकार करायचा. दोघाचा काय करायचा? गुणाकार करायचा. ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, मग आता गुणाकार केला. गुणाकार करत असताना ह्या शून्याला डायरेक्ट इथं शून्य लिहिला. 8 ने गुणाकार करा. 8 8 64, हातचा आला इथं 6. ओके, 8 दुनी 16, 16 6 22, हातचा आला इथं 2. ओके, 8 1 8, 8 2 10. तुमचं उत्तर आलं 10,240. तुमचं उत्तर किती आलं? 10,240. आता शॉर्ट बट स्मार्ट स्पीडमध्ये कसं सोडवायचं ते बघा. जर तुम्हाला सांगितलं, मी प्रश्न बदलतो, वाक्यरचना सांगतो. जर तुम्हाला सांगितलं रुंदीपेक्षा लांबी 40% जास्त आहे. किती टक्क्यानं जास्त आहे? 40% जास्त आहे. आणि त्यांच्यातील फरक एवढा एवढा आहे. तुम्ही सरळ काय करायचं तुम्हाला सांगतो. 40% बरोबर तो फरक घ्यायचा. 100% बरोबर किंमत काढा. जी नवीन किंमत येणार आहे 100% ती असते रुंदी. काय असते? रुंदी. आणि जो फरक होता त्या रुंदीमध्ये फरक मिसळला ते आली लांबी. मग दोघाचा गुणाकार केला, आलं क्षेत्रफळ. तेच आपण केलं. ओके, काय दिलं होतं ह्यांनी? प्लॉटची लांबी रुंदीपेक्षा 60% कशी आहे? जास्त आहे. ओके, फरक किती आहे? 48 मीटर. म्हणजे दोन्हीतील फरक 60%च आहे. कारण एक बाजू जर 100% असेल तर दुसरी 160% झाली, कारण 60% जास्त आहे. मग फरक आला 60%. आणि 60% जो फरक आहे तो दिलाय तुम्हाला 48. 100% बरोबर किती? 100% थोडक्यात आली तुमची रुंदी 80 आली. ओके, त्या 80 मध्ये हा फरक 48 मिळवला, 128 लांबी आली. 80 आणि 128 दोघाचा गुणाकार केला 10,240. हे तुमचं त्या आयताचं क्षेत्रफळ आलं. फक्त शाब्दिक रचना बदलतात. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही आपल्या पुस्तकातील आयत प्रकरणाचं 18 टाईप सोडवा. एका टाईपला 5 5 6 6 उदाहरणं आहेत. ती परीक्षा काउंट केली
100 ते 120 उदाहरणं जर तुम्ही आयतावरची सोडवली, तुम्ही आयत प्रकरणात मास्टर माइंड होताय. मग कुठे तर मिश्र उदाहरण अशा पद्धतीने आलं तुम्हाला सोडवता येईल. ओके, 12वा प्रश्न आता आपण बघू. पुढचा प्रश्न, एका विटेची लांबी 18 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर आहे, तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील? हा प्रश्न पहिल्या भागामध्ये सोडवून दिलेला आहे. इथं काय सोडवून द्यायची गरज नाही. भाग पहिला बघा, त्यासाठी तुम्हाला समजून जाईल. ओके, हा 9 मीटर लांब, 6 मीटर उंच व 20 मीटर रुंद. हा खूप आहे. बघा आता प्रश्न काय, 9 मीटर दिलंय, मीटर युनिट ऑफ मेजरमेंट. मी प्रत्येक भूमितीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतोय युनिट ऑफ मेजरमेंट बघणं गरजेचं आहे. ओके, बघा चला आता मग 9 मीटर लांब, 6 मीटर उंच, 20 मीटर रुंद, 20 सेंटीमीटर आहे. बघा हे 9 मीटर आहे, हे 6 मीटर आहे आणि 20 सेंटीमीटर आहे. युनिट ऑफ मेजरमेंट बदललंय, एकक तिथं बदललेलं आहे. अशी भिंत बांधताना 30 सेंटीमीटर लांब, 15 सेंटीमीटर रुंद व 10 सेंटीमीटर उंच मोजमापाच्या किती विटा लागतील? आता तशी आपल्याला भिंत बांधायची, जिला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लांबी, रुंदी, उंची येते तो आकार आला इष्टिका चिती. कुठला आला? इष्टिका चिती, क्युबॉड. मग इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र काय? सोपं आहे. ज्या 3 बाजू असतात ना, त्या 3 बाजूचा गुणाकार हेच इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र आहे. ओके, मग त्या इष्टिका चितीच्या आकाराच्या भिंतीमध्ये विटा ठेवायच्या. त्या काय? विटा. विटेची लांबी, रुंदी, उंची दिली. वीट हे सुद्धा इष्टिका चितीचं एक उदाहरण आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल बघा, दोन्हीही इष्टिका चितीचेच घनफळ आहेत. ओके, भिंतीचे घनफळ, भिंतीचे घनफळ, ओके, छेदात विटेचे घनफळ, विटेचे घनफळ. आता भिंतीचं घनफळ म्हणजे भिंत कसल्या आकाराची आहे? इष्टिका चिती आकाराची. म्हणजे थोडक्यात कुणाचं घनफळ आलं? इष्टिका चितीचं घनफळ आलं. कुणाचं घनफळ आलं? इष्टिका चितीचं घनफळ. मग इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? सूत्र काय आहे बघा, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके, छेद विटेचं घनफळ. विटेचं घनफळ म्हणजेच काय? वीट ही इष्टिका चितीच्याच आकाराची असते. सेम तेच आलं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके, बघा मी काय सांगितलं समजते का? व्यवस्थित शाब्दिक रचना तुम्हाला समजली पाहिजे. तुम्हाला आकार समजला पाहिजे. आकार बघितला की तुम्हाला लगेच क्ल्यू झालं पाहिजे. ते इष्टिका चिती आहे, वर्तुळ आहे, वृत्तचिती आहे, गोल आहे का अर्धगोल आहे, का शंकू आहे का घन आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. का शंकुच्छेद आहे. ओके, हा प्रत्येक आकृती वेगवेगळी आहे तिथं. आता बघा भिंतीचं घनफळ आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. पण भिंतीची लांबी 9 मीटर दिली. काय दिली रे? मीटर दिली. उंची मीटर मध्ये दिली. आणि रुंदी कशी दिली? रुंदी कशी दिली? सेंटीमीटर मध्ये दिली. तुम्ही काय करायचं, सगळ्याचं कन्वर्ट एकात करायचं. एकतर मीटर मध्ये करा, नाहीतर सेंटीमीटर मध्ये करा. ओके, मी फक्त ओरली सांगतो. जर तुम्ही सगळं मीटर मध्ये कन्वर्ट केलं असतं ना, तर असं आलं असतं 9 गुणिले 6 गुणिले 0.2. 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर, छेदात 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर गुणिले 15 सेंटीमीटर म्हणजे 0.15 मीटर गुणिले 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. हे मीटर मध्ये कन्वर्ट केले. याचं उत्तर काढा, तेच येणार आहे. आपण न सोडवता सोपी ते अजून सांगू. याचं उत्तर काढा, तेच येणार आहे जे आता आपण इकडं मांडणार आहे. बघा मी काय सांगतोय, 9 मीटर म्हणजे 900 सेंटीमीटर. हे असं मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर सोडवायला सोपं जातं. लई छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळं भूमिती आपलं बघा चांगलं समजेल. ओके, 9 मीटर म्हणजे काय? 900 गुणिले 6 मीटर म्हणजे 600 गुणिले 20 सेंटीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर. आपण
सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो, हे ऑलरेडी दिले सेंटीमीटर मध्ये, लिहिलं सेंटीमीटर मध्ये. ओके, छेदात 30 गुणिले 15 गुणिले 10. आता काटछाट करा. ओके, शून्याला शून्य कट झाला. ओके, या शून्याला हा शून्य कट झाला. 3 एके 3, 3 त्रिक 9, इथं आलं 30. ओके, हां 15 एके 15, 15 चौक 60, इथं आलं 40. 30 गुणिले 40 गुणिले 2. ओके, 3 चौक 12, 12 दुनी 24, 24ला 2 शून्य, उत्तर आलं 2400. किती विटा लागतील? 2400 तुमचं फायनल ॲन्सर आलं. काय आलं? फायनल ॲन्सर आलं. आता हे स्पीडमध्ये तुम्हाला सोडवायला कधी जमेल? आय रिपीट अगेन, हे तुम्हाला स्पीडमध्ये सोडवायला कधी जमेल? तुमचा माइंड सेट झाला पाहिजे. जर ती भिंत असेल ना, इष्टिका चिती आली, घनफळ आलं. इष्टिका चितीचं घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आहे ना, लगेच कन्वर्ट करायचं स्पीडमध्ये. बघा इथं सांगतो मी तुम्हाला, 9 मीटरचं 900 गुणिले 600 गुणिले 20 करायचं, आणि छेदात ही पण वीट आहे ना, इष्टिका चितीचं घनफळ म्हणजे तिघांचा गुणाकार, 30 गुणिले 15 गुणिले 10. असं पटकन तुम्हाला जमलं पाहिजे. हे कधी जमल? प्रॅक्टिस, सराव. त्या प्रकारची जास्त उदाहरणं तुम्ही बघितली पाहिजे की. म्हणून पुस्तक सोडवा. इष्टिका चितीमध्ये 15 टाईप येतं. 15 गुणिले 5 न जर धरलं तर 75 प्लस उदाहरणं झाली. फक्त एका प्रकरणाची तुम्ही 75 प्लस उदाहरणं कधीच सोडवली नसतील. चॅलेंज आहे माझी तुम्ही. आणि जर तुम्ही सोडवली असतील तर मला आवर्जून तुम्ही सांगा, सर आम्ही इष्टिका चितीची 100पेक्षा जास्त उदाहरणं सोडवलेत म्हणून. भेटत नाहीत तुम्हाला मार्केटमध्ये, तेवढी भेटणार नाहीत पर्टिक्युलर कुठल्याही पुस्तकात. ओके, हां नावं ठेवत नाही मी, तुम्हाला सांगतोय जास्त सरावासाठी दिलंय तुम्हाला मी. मी पटकन सोडवलं तुमचं हेच उत्तर येणार आहे, 2400. ओके, समजलं असेल. आता चला पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण एकाच 3/5 आहे, तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल? ओके, आता हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. मग काही जणांना शंका वाटते, सर सर्वात मोठा कोण आंतरकोण का बाह्य कोण घ्यायचा? ओके, जर दिलेला नसेल ना तर शक्यतो आंतरकोणच घ्यायचा. काय घ्यायचा? आंतरकोण घ्यायचा. मग त्रिकोणाच्या आंतरकोणांची बेरीज किती असते बघा. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, तिघांची बेरीज किती असते? 180 अंश. किती असते? 180 अंश. तिघांचं गुणोत्तर दिले तुम्हाला. कसं गुणोत्तर दिलंय? 1x अधिक 3x अधिक 5x बरोबर काय घेतलं तुम्ही? 180 अंश घेतलं. थोडक्यात त्या 180ला गुणोत्तराच्या बेरजेनं भाग लावायचा. गुणोत्तराची बेरीज करा. 3 आणि 5 8, 8 आणि 1 9. थोडक्यात ह्या 180ला तुम्ही 9ने भाग लावला. ओके, कारण ह्या तिघांची बेरीज काय आली होती? 9x. 9 गुणाकार आता इकडे गेल्यावर भाग करत आलं, त्यावेळी एकाची व्हॅल्यू तुम्हाला मिळते. 180ला 9ने भाग लावल्यावर किती आलं उत्तर? 20 आलं. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलाय बघा, सर्वात मोठा कोण किती अंशात असेल? सर्वात मोठा हिस्सा काय आहे तुमचा? 5 हिस्सा आहे. काय? 5. मग 5x आहे ना, 5ने 20ला गुणलं, आलं 100 अंश. तुमचं उत्तर किती आलं? 100 अंश. कदाचित तुम्हाला असा प्रश्न विचारतील उद्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये की सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल. आता सर्वात लहान कोण म्हणल्यावर काय घ्यायचं? 20ला कितीनं गुणलं असतं? 1नं गुणलं असतं. कदाचित तुम्हाला अजून अवघड पद्धतीनं काय विचारतील की तिन्ही कोणांची मापे किती? प्रश्न काय विचारतील? तिन्ही कोणांची मापे किती? मग हा 20 अंश आला, 20 त्रिक 60 अंश आला, 20 पता 100 अंश आला. 20 60 100 तिघांची बेरीज 180 येते का? बघा येते. 20 आणि 60 80, 100 180. डन. ओके, खूप सोपं होता. ओके, पुढचा घ्या आता. चला 15वा प्रश्न. एका त्रिकोणातील दोन कोण 60 अंश व 45 अंश मापाचे आहेत, तर तिसऱ्या कोणाचे माप काय असेल? आताच आपण बघितलं तिघांची बेरीज किती असते रे? तिन्ही कोणांची 180 अंश असते. मग तुम्हाला दोघांचं दिलं, इथं एकाचं 60 दिले, एकाचं 45 दिले, तिसऱ्याचं काढावं लागेल. थोडक्यात ह्या 180 मधून ही दोन मापे वजा करावी लागतील. काय काय वजा करावं लागणार 180 मधून? बघा आता, हे 60 अधिक 45, ह्या दोघांची बेरीज 180 मधून वजा करावं लागणार. मग 60 आणि 45 दोघांची तुम्ही बेरीज केली, तोंडी करू शकता. तोंडी कशी करायची तुम्हाला सांगतो. पैशात हिशोब करायचा. 60 रुपये अधिक 45 रुपये. रुपये इकडे तिकडे होत नाही. ओके, हां, बेसिरियस अबाउट दॅट. खूप खूप सोपं आहे गणित समजून घेतलं तर.
बेरीज वजाबाकी गुणाकार शक्यतो पैशाच्या स्वरूपात करायचा, उदाहरण काय का असणार, रुपया कमी जास्त होत नाही. 60 आणि 45 किती आलं मला सांगा, 105 आलं. 180तून 105 कमी केलं, उत्तर किती आलं मला सांगा, 45 अंश, सॉरी 75 अंश, 75 अंश आला. 180तून 105 वजा केल्यानंतर. ओके, हा समजला असेल. आता 15वा टाईप. पुढचा बघा आता तुमच्यासाठी 16वा टाईप. सोपे आहेत. हां, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची उंची 2.9 सेंटीमीटर आहे, तर पाया किती. ओके, आता हे भूमिती समजून घेण्याच्या अगोदर मी तर संख्या लिहितोय बघा, 11, 13, 17, 23, 29. ओके, या मूळ संख्या येत्या. कसल्या संख्या येत्या, मूळ संख्या. त्यालाच काय म्हणलं जातं, अभाज्य संख्या असं म्हणलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला प्राईम नंबर असं म्हणलं जातं. कदाचित मराठीत अशी शाब्दिक रचना येते प्राईम नंबर म्हणून. ओके, याचं पाडं तुमचं पाठच पाहिजे. तर याला अपवाद नाही, या संख्याला पुन्हा तुम्हाला अपवाद नाही नाही नाही. ही पाडं तुमचं पाठच पाहिजे, खूप गरजेचं आहे. आता बघा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौरस सेंटीमीटर आहे, त्याची उंची 2.9 सेंटीमीटर आहे, तर पाया किती. तुम्हाला त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. काय काढावं लागेल, क्षेत्रफळ. कोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काय सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं, 1/2 गुणिले पाया, पाया गुणिले काय घेतलं तुम्ही, उंची. ओके, पाया गुणिले उंची. त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे मला सांगा, 11.6 बरोबर 1/2 गुणिले पाया दिलाय, काढायचा आहे पाया. पायाला तुम्ही x मानलं आणि उंचीला काय म्हणलं तुम्ही, 2.9. काय म्हणलं, 2.9. आता हे भागाकारात 2 आहे, इकडे आल्यावर काय येईल, गुणाकारात. आणि ते 2.9 गुणाकारात आहे, इकडे आल्यावर काय येईल, भागाकारात. ओके, मग 11.6 गुणिले 2 छेदात 2.9 घेतलं, बरोबर राहिला पाया. म्हणजेच काय राहिलं, x राहिलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं संख्या जी छेदात असते ना, 2.9 असो नाही तर 2.3 असो नाही तर 2.7 असो, त्या संख्येनं वरच्या इथल्या संख्येला भाग 200% जाणार, जावाच लागतो. तुम्हाला काही SSC CGL लेवलनं प्रश्न विचारत नाहीत. SSC CGL लेवलनं जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर मग कदाचित पॉईंटमध्ये अजून येऊ शकतं, नो डाऊटमध्ये. ओके, पण अशा ठिकाणी तुम्हाला एक सरळ सेवा असेल तर तुम्हाला भाग जाणारी संख्या देते, कारण वेळ कमी असतो, कमी वेळेत तुम्हाला उत्तर सोडवायचं असतं. ओके, आता इथं 1 दशांश आहे, इथं 1 दशांश आहे. इथला वरचा दशांश काढला, छेदात 0 वाढवता. छेदातला दशांश काढा, इथं अंशात 0 वाढवता. त्याच्यापेक्षा आपण सरळ सरळ काय करू शकतो मला सांगा, इथला 0, इथला दशांश, इथला दशांश काढून टाकू शकतो. मग राहतील काय संख्या, 29 आणि 11 116 राहतील. 116 गुणिले 2 छेदात 29. 29च्या पाड्यात 116 आहे का, तर आहे. 29 × 29, 29 चोक 116, 4 गुणिले 2 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर तुमचा काय आला, पाया आला. स्पीडमध्ये सोडवण्याच्या नादात मुलांचं काय चुकतं ते बघा. पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेलाय, सरळ सेवेला येऊन गेलाय, ते 11.6ला ह्या 2.9ने भाग लावतात, उत्तर येतं 4. उत्तर किती येतं, 4. तो असतो पहिला पर्याय. पुस्तक बघा आपलं, सेम तोच प्रश्न आहे. उत्तर येतं 4, तो असतो पहिला पर्याय. म्हणजे तुम्ही विचार करायला जिथं संपताय तिथनं पुढे त्यांचा विचार चालू होतो, कारण 1/2 सूत्रात असतं, हे तुमच्या पण लगी लक्षात येत नाही. प्रॅक्टिस जास्त राहिली पाहिजे, तुम्हाला कळून जाईल. ओके, समजलं. उत्तर फायनल काय आलं, 8 सेंटीमीटर. तुम्ही कुठे कुठे चुकताय ना ते मी तुम्हाला सारखं सांगतोय. पुढचा प्रश्न बघा, एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. काही अवघड नाही. ओके, हां, हॉलचं क्षेत्रफळ घ्यायचं. ओके, हॉलचे क्षेत्रफळ, ओके, छेदात त्या फरशीचं क्षेत्रफळ, फरशीचे क्षेत्रफळ. मग हॉलचं क्षेत्रफळ घ्यायला लांबी गुणिले रुंदी तुम्हाला दिली या, 60 गुणिले काय दिले, 45 दिले. ओके, फरशी समजा अशी आली, फरशीची लांबी पण 3 आहे आणि रुंदी पण 3 आहे. लांबी रुंदी समान असेल तर काय आलं, चौरसाचं क्षेत्रफळ. म्हणजेच फरशीचं क्षेत्रफळ काय आलं मला सांगा, 3 गुणिले 3 बाजूचा वर्ग आला. ओके, समजते का बघा. एक फरशी आहे तुमच्याकडं, तिची लांबी पण 3 आहे, रुंदी पण 3 आहे. मग थोडक्यात ह्या समोरची बाजू पण 3 येणार, ही बाजू पण 3 येणार.
सगळ्या चारी बाजू समान आल्या म्हणजे तो आला चौरस. फरशी कशी आली? चौरस. 3 फुटाची 3 फुटाची 3 फुटाची 3 फुटाची. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 3 सेंटीमीटर. मग 3चा वर्ग म्हणजेच आलं फरशीचं क्षेत्रफळ. 3चा वर्ग मी कसा लिहिला? 3 गुणिले 3 म्हणजे 3चा वर्ग. ओके. आता इथं मी तुम्हाला सांगितलं हॉलचं क्षेत्रफळ, लांबी दिली, रुंदी दिली, म्हणजे काय आला? आयत आला. आयताच्या क्षेत्रफळाचं काय? लांबी गुणिले रुंदी. मग लांबी आहे 60, रुंदी आहे 45, दोघांचा गुणाकार. अजिबात अवघड नाही. ओके. समजून घेतलं पाहिजे, आकृती समजून घेतली पाहिजे. ओके. मग आता भाग लावला आपण. 3 एके 3, 3 दुनी 6, इथं आलं 20. 3 एके 3, 3 एके 3 राहिला इथं 1, 3 5 45. मग 20 गुणिले 15, 15 दुनी 30 आणि 300 जोडले. ओके. मग किती फरशा लागतील हॉलसाठी? तर 300 फरशा लागतील. किती फरशा लागतील? 300 फरशा लागतील. ओके. हे तुमचं आलं फायनल आन्सर. समजलं असेल. 17 टाईप झालं तुमचं, 17 उदाहरणं झाली तुमची. पुढचा बघा आता 18. 18 सेमी बाजू असणाऱ्या घनाची प्रत्येक 2 सेमी बाजू असलेली एकूण किती घन तयार होतील? किती वेळा मी सांगितले, ऑफलाईनला तर भरपूर वेळा सांगितले. जर जुना घन असेल ना, जुना घन कितीही मोठा असू द्या आणि नवीन घन छोटं छोटं तयार करायचं येतं, तर त्या जुन्या घनाच्या बाजूला नवीन घनाच्या बाजूनं भाग लावायचा. जुन्या घनाची बाजू किती आहे? 8. नवीन घनाची बाजू किती आहे? 2. भाग लावायचा. उत्तर किती आलं? 4. 4चा घन करायचा, हे तुमचं उत्तर असतं. मग 4चा घन किती? 64. हे तुमचं आन्सर आलं. डन. उद्या मी प्रश्न बदलला, इथं सांगतो तुम्हाला. बघा चला, ही 20 सेमी बाजू आहे. किती सेमी बाजू आहे? 20 सेमी बाजू असणाऱ्या घनाची प्रत्येक बाजू 4 सेमी बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील? म्हणजे 20 सेंटीमीटर बाजूचा एक मोठा घन आहे, त्यातून बारीक बारीक 4-4 सेंटीमीटरचं नवीन घन तयार करायचं म्हणल्यास नवीन किती घन तयार होतील असा तुम्हाला प्रश्न आहे. काय करायचं? 20ला ह्या 4ने भाग लावायचा. उत्तर किती आलं? 5. मग ह्या 5चा घन करायचा. 5चा घन किती आला? मग तुमचा 125. हे तुमचं झालं फायनल आन्सर. ओके. आणि जर प्रॉपर तुम्ही सूत्राने सोडवायला गेला तर काय म्हणू शकतो आपण? आतापर्यंत आपण ते सोडवले. मोठ्या आकृतीचं घनफळ घ्यायचं आणि लहान आकृतीचं छेदात घनफळ घ्यायचं. हे आतापर्यंत तेच सोडवले आपण. बघा पाठीमागच्या उदाहरणात हॉलचं क्षेत्रफळ, फरशीचं क्षेत्रफळ, त्याच्या पाठीमागं बघा. ओके. इथं भिंतीचं घनफळ, मोठ्या आकृतीचं घनफळ, नंतर विटेचं लहान आकृतीचं घनफळ घेतले. आधीची उदाहरणं बघा तुम्ही, तसंच आहे. हा 12वा टाईप पण मी तुम्हाला तसा सोडवून दिलेला आहे. ओके. त्यानंतर 11व्या टाईप मध्ये नाही, एवढंच होतं. आधीच्या पहिल्या भागात तुम्हाला असेल बघा. ओके. हा, इथं आता किती आलं? 300 आलं. ओके. इथं 18वा प्रश्न आपला चालू होता. 8 सेमी बाजू असणाऱ्या घनाची प्रत्येक 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घन तयार होतील? मग मोठ्या घनाचं घनफळ घ्यायचं. घनाचे घनफळ. ओके. मोठ्या आकृतीचं घनफळ घ्यायचं. हा मोठा घन आहे म्हणून. ओके. छेदात छोटा नवीन घन तयार करायचे ना, छोट्या घनाचे घनफळ. मला सांगा घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा घन. ओके. मग लहान घनाचा घनफळ काढा, तरीही तुम्हाला बाजूचा घन करावा लागेल. ओके. बाजूचा घन छेदात बाजूचा घन. ओके. घन म्हणजे काय? त्या संख्येला 3 वेळा गुणायचं. त्या संख्येनं 3 वेळा गुणायचं. मग मोठी बाजू काय? 8. 8 गुणिले 8 गुणिले 8. ओके. छेदात 2 गुणिले 2 गुणिले 2. काटछट केली. बे एक बे, बे चौकाट, बे एक बे, बे चौकाट, बे एक बे, बे चौकाट. 4 गुणिले 4 गुणिले 4. उत्तर किती आलं तुमचं? 64. मी तेच सांगतोय तुम्हाला पाठीमागच्यानं, मगाच्यापासून तेच सांगतोय तुम्हाला की एखादा मोठा घन दिलं असेल, त्याच्यापासून नवीन छोटं छोटं घन तयार करायचे असतील तर त्या मोठ्या घनाला फक्त त्या लहान घनानं भाग लावायचा, लहान घनाच्या बाजूनं भाग लावायचा आणि येणारं जे उत्तर आहे त्याचा घन करायचा. 4चा घन 64. हे तुमचं उत्तर आलं होतं. मी दुसरं उदाहरण पण तुम्हाला सोडून दिलं होतं. ओके. समजलं असलं तर चांगलं. ठीक आहे. पुढचा आपण आता टाईप बघूया. 19वा. एका त्रिकोणात 2 बाजू 20 सेंटीमीटर व 13 सेंटीमीटर असतील तर तिसरी बाजू खालीलपैकी कोणती नसेल असं तुम्हाला विचारले. कोणती बाजू नसेल? समजा हे गणित समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतोय ना ते समजून घ्या. समजा एका त्रिकोणाची बाजू 5 सेंटीमीटर आहे. किती आहे?
5 सेंटीमीटर. दुसरी बाजू 3 सेंटीमीटर आहे. दुसरी बाजू किती आहे 3 सेंटीमीटर. एक बाजू 5 सेंटीमीटर त्रिकोणाची, दुसरी बाजू 3 सेंटीमीटर. 5 आणि 3 दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज किती आली 8 आली. 8 पेक्षा जास्त तिसरी बाजू कधीच नसते. समजलं का? म्हणजे इतर दोन त्रिकोणाच्या बाजूंची बेरीज जेवढी ती ना त्या बेरजेपेक्षा जास्त तिसरी बाजू कधीच नसते. लक्षात ठेवायची. ओके. हां, मग आता इथं बघा एका त्रिकोणाच्या दोन बाजू 20 सेंटीमीटर व 13 सेंटीमीटर असतील तर तिसरी बाजू खालीलपैकी कोणती नसेल म्हणून तुम्हाला सांगितले. मग 20 आणि 13 दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज आली 33. किती आली 33. 33 पेक्षा मोठी जर संख्या कुठली असेल तर ते येऊ शकत नाही. तीच बाजू नसणार आहे. ही 10 सेंटीमीटर 33च्या खाली आहे 35 सेंटीमीटर. बघा ही चालू उत्तर. 15 आणि 20 सेंटीमीटर. बाकी तिन्ही पर्याय कसं इथं बघा 33 पेक्षा लहान आहेत. इतर दोन बाजूंची बेरीज किती येते 33. 33 पेक्षा मोठी बाजू असूच शकत नाही. समजलं? हाच त्याला क्ल्यू आहे. बाकी काय नाही. इक्वेशन नाही काय नाही. लॉजिक आहे. हा प्रश्न आतापर्यंत 2 वेळा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. 20वा घ्या आता यातला. ओके. हां, शेवटचा प्रश्न. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया 36 सेंटीमीटर आहे तर त्याची उंची किती असा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. आता बघा इथं काय दिलेलं आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ घ्यायचं. त्रिकोणाचं काय घ्यायचं क्षेत्रफळ द्यायचं. सूत्र काय 1/2 गुणिले पाया पाया गुणिले उंची. ओके. हां, मग क्षेत्रफळ किती दिले 270. 1/2 गुणिले पाया किती आहे 36 सेंटीमीटर. मग उंची किती घेतली तुम्ही एक्स किंवा एच मानू शकता किंवा उंची शब्द आहे असा लिहू शकता. हे भागाकारात 2 आहे. इकडे आल्यावर काय येईल गुणाकारात होईल. किंवा काही जणांना असं वाटेल सर इथं काटछाट होऊ शकतो की बे एक बे बे एक बे राहिले इथं 1 बे 8 16. नो डाऊट होऊ शकतो. 270 बरोबर 18 गुणिले x आलं. हे 18 गुणाकारात आहे. इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारात होईल. 270 भागिले 18 केलं बरोबर x लिहिलं. हे 27 आहे ना 18 9च्या पाड्यात आहे. 9 ने भाग लावला 9 दुनी 18 9 त्रिक 27. इथं 30 आलं छेदात 2 आलं. 30ला 2 ने भाग लावल्यास 30ला 2 ने भाग लावल्यास उत्तर येतं 15. तुमचं फायनल 20व्या प्रश्नाचं उत्तर काय आलं 15 सेंटीमीटर. ही त्याची काय असेल उंची असेल. काय असेल उंची असेल. ओके. बघा इथपर्यंत तुम्हाला कुठं अडचण आली असेल बिंदास तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करा. ओके. कारण भूमिती प्रकरण असं असतं. भूमितीतलं घटक असं असतं युनिट ऑफ मेजरमेंटवरनं खूप खेळ आहे महत्त्वाचा. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. ओके. आपली ती बॅच भूमितीची परफेक्ट करा म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजून जाईल. ठीक आहे. थँक्यू. थांबू इथं.